औसा तालुक्यातील लामजमा येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत आज रविवार दिनांक 28 जून रोजी लामजमा येथे 0 ते 5 वयोगटातील बालकांना पोलिओचा डोस पाजण्यात आलाय। सकाळी 8 वाजल्यापासून आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत व गावातील प्रमुख चौकात उभारलेल्या बूथवर पालकांनी मोठ्या उत्साहात आपल्या चिमुकल्यांना डोस पाजला। प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत लामजाणा येथे जिल्हा परिषद सदस्य शालिनीताई रामदास चव्हाण, पंचायत समिती सदस्य अंजुमी मेहबूब कारभारी यांच्या हस्ते एका बाळाला पोलिओ डोस पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी लामजमासह परिसरातील गावातील 0 ते 5 वयोगटातील डोस पाजण्यात आला, अशी माहिती आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे। 2 थेंब प्रत्येक वेळी पोलिओवर विजय मिळू नक्की असा संदेश देत आशा व अंगणवाडी सेविकांनी गेल्या आठवडाभर घरोघरी जाऊन जनजागृती केली आहे। शाळाबाह्य मुले, वीटभट्टी व शेतमजुरांच्या वस्त्रांमधील बालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आलाय। दरवर्षी आम्ही बाळाला डोस देतो। उर्वरित बालकांसाठी पुढील 2 दिवस मोहीम आज बूथवर न येऊ शकलेल्या उर्वरित बालकांसाठी पुढील 3 दिवस मंगळवार, बुधवार व गुरुवार असे 2 दिवस आरोग्य पथके घरोघरी भेटी देऊन 100% लसीकरण पूर्ण करणार आहोत। लामजमा गाव पोलिओ मुक्त ठेवण्यासाठी एकही बालक डोस पासून वंचित राहणार नाहीये। यावेळी जिल्हा परिषद सदस्य शालिनीताई चव्हाण, पंचायत समिती सदस्य श्रीमती अंजुमी मेहबूब कारभारी, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सौ सुरेखा मुळे, कर्मचारी चौहान सिस्टर, बबन लोहार सह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते। मी डॉक्टर सुरेखा प्रमोद मुळे, प्राथमिक आरोग्य केंद्र लामजना येथे मी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे। दिनांक 28 जून 2026 आज रोजी पल्स पोलिओ प्रोग्रामचं उद्घाटन आमच्या PSCला झालं। या कार्यक्रमास आदरणीय जिल्हा परिषद सदस्य मॅडम शालिनीताई चव्हाण, तसेच रामदास चव्हाण सर, पंचायत समितीच्या मेंबर अंजुमी कारभारी, महबूब कारभारी सर, आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील LHV, HA, फार्मासिस्ट आणि इतर स्टाफ उपस्थित होता। या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी 0 ते 5 वयोगटातील सर्व लाभार्थींना पल्स पोलिओच्या प्रोग्रामच्या अंतर्गत पोलिओ ड्रॉप घेण्यात यावा असं विनंती करते। तसेच आमच्या टीमतर्फे जोखीमग्रस्त भागामध्ये जसं की वीटभट्टी आहे, जिथले लाभार्थी आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, अशा लाभार्थ्यांसाठी आपण मोबाईल टीम पण तयार केलेली आहे। त्या मोबाईल टीमनं सुद्धा आज पल्स पोलिओ कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे। तसेच वाड्या, वस्त्या जिथले लाभार्थी आपल्यापर्यंत येऊ शकत नाही, अशा लाभार्थ्यांसाठी सुद्धा या मोबाईल टीमद्वारे पल्स पोलिओचा ड्रॉप पाजवण्यात येत आहे। तरी मी सर्वांना आवाहन करते की जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी पल्स पोलिओचा प्रोग्रामचा एस्पराटी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी जीवन जाधव, लातूर।